हॅलो हाय फ्रेंड्स, नमस्कार. मी आहे धनश्री मेहंदी आर्टिस्ट. तर आज आपण पाहणार आहोत फुल हँडवरील डिझाईन. तर चला, मस्त अशा बघा मी 4 लाईन ड्रॉ करून घेतलेल्या आहेत. तर प्रत्येक वेळी सांगते, आडव्या उभ्या आणि तिरक्या लाईनची तुम्ही प्रॅक्टिस करत जा, तरच तुम्हाला मेहंदी डिझाईन व्यवस्थित जमते. तर पहा, हे असे स्पायरल काढलेले आहेत मी, आणि त्याला हे पहा असे जे स्केलअप आहेत ते काढलेले आहेत. मध्ये एक मोठा असा डॉट दिलेला आहे, साईडून छोटे छोटे डॉट दिलेले आहेत. तर पहा, आणि मधली एक मी लाईन, आता 4 लाईनीमधली एक लाईन, म्हणजे 2 लाईनींच्या मधली मी एक लाईन बोल्ड करून घेते. पहा, तर ती थोडी मला ही वाटली म्हणून मी थोडी थिक करून घेतलेली आहे. तर आता अजून एक आपण इकडे रेफरन्स लाईन देऊन घेऊया. बघा, सुंदर अशी मी रेफरन्स लाईन दिलेली आहे. पहा, 2 दिलेले आहेत. तर नंतर आपण स्केलअप काढणार आहोत. बघा, सुंदर असे स्केलअप काढलेले आहेत. तर व्हिडिओ थोडासा फास्ट आहे, पण खूप सुंदर आणि सुबक डिझाईन आहे. मी शॉर्ट व्हिडिओमध्ये शॉर्ट डिझाईन टाकलेले आहेत. तर तुम्ही ते फुल व्हिडिओ ओपन करून तुम्ही ते पाहू शकता. जर तुम्हाला पुढील डिझाईन पाहिजे असेल तर. हे पण सुंदर असे आपलं बघा स्केलअप काढलेले आहेत. त्यानंतर हे जे आहे छोटे स्केलअप, मोठे स्केलअप, त्यानंतर आपण जे राहिलेले एरिया तो बोल्ड करून घेतलेला आहे. त्यानंतर परत स्केलअप काढलेले आहे. आणि हे नाजूक आणि कोरीव काम तुम्ही करायचं आहे, तरच तुम्हाला व्यवस्थित आणि सुंदर अशी डिझाईन जमेल. वरती मी चेक्स केलेले आहेत, प्लेन चेक्स आहेत, आणि त्यामध्ये डॉट दिलेले आहेत. परत एक थिक लाईन, परत एक सिंगल लाईन काढून घेतलेले. त्यानंतर स्केलअप काढलेले आहेत. हे पहा, त्यानंतर परत सी आकारामध्ये 3 लाईन काढलेले आहेत. त्यानंतर छोटे स्केलअप, मोठे स्केलअप, परत बोल्ड केलेले आहे लाईन. त्यानंतर 2 स्केलअप काढले, 2 रेफरन्स लाईन काढले. त्यानंतर स्केलअप काढलेले आहेत. परत एक आपण आता सी आकारामध्ये हे पहा असं लाईन बोल्ड करून लाईन काढून घेतलेली आहे. त्यानंतर हे पहा असे, तर थोडेसे चुकले तुम्ही परत पुसलेलं आहे. तर बघा, खूप सुंदर असे मी वाईन्स काढत आहे. आता एका साईडून झालेले आहेत, आता दुसऱ्या साईडून पण एका डायरेक्शननीच काढायचे आहेत, उलट्या सुलट्या काढायच्या नाहीत, आणि एका समोर एक काढायच्या आहेत. पहा, मी बरोबर ज्याची पहिल्याचं जिथं डेट आहे तिथंच त्याच्या शेजारचं पण सगळे डेट आहे. तर बघा, असं सी आकारामध्ये मी असं ड्रॉ करून घेतलेलं आहे. आता ती थोडीशी थिक लाईन काढायची आहे. त्यानंतर बघा, अशी एक रेफरन्स लाईन काढायची आहे. राहिलेला जो एरिया आहे तो फिलअप करून घ्यायचा आहे. तर खूप सुंदर अशी डिझाईन आहे. सिंपल आणि साध्या डिझाईन आहेत. मी दररोज तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन येणार आहे. तर पहा की खूप सुंदर अशी डिझाईन आहे. ही आज व्हिडिओ थोडीशी मी फास्ट दाखवलेली आहे, तर समजून घ्या. तर हे पहा, असे स्केलअप काढलेले आहेत. बघा, मस्त असे स्केलअप आहेत. सुंदर असे स्केलअप काढलेले आहेत. त्यानंतर स्पायरल काढलेलं आहे. हे पहा, पहिला एक रेफरन्स लाईन म्हणजे टाईप असं सी आकार काढून घ्यायचा, आणि त्यानंतरचं आपण स्पायरल काढायचं आहे. त्यानंतर स्केलअप काढायचे आहे. स्पायरलमध्ये एक छान असा डॉट द्यायचा आहे. सुंदर असे स्पायरल काढून त्यानंतर स्केलअप काढलेले आहेत. बघा, इथं पण मी सी पहिला काढलेला आहे, आणि त्यानंतरच आणि वेगवेगळे फ्लॉवर्स, वेगवेगळ्या टाईपचे फ्लॉवर्स तुम्ही काढू शकता. असं काही नाही की इकडे हेच काढले आहे, स्केलअपवालेच काढले आहे, इकडे स्केलअपवालेच असं काढायचंच काय नाही. पहा, इथं आता मी जिगजॅगच्या अशा लाईन देऊन घेतलेल्या आहेत. त्यानंतर थोडंसं बोल्ड केलेलं आहे. तर हे पहा, त्यानंतर परत मी एक रेफरन्स लाईन काढून घेत आहे, आणि त्यानंतर स्केलअप काढत आहे. खूप सुंदर अशी डिझाईन आहे. हे पहा, खूप सुंदर अशी डिझाईन आहे. आणि अशामध्ये ह्या डिझाईनला पाकिस्तानी डिझाईन पण तुम्ही बोलू शकता. तर हे पहा, खूप सुंदर अशी डिझाईन आहे. त्यानंतर इकडे पण मी फ्लावर्स ड्रॉ करून घेतलेले आहेत. त्यानंतर हे पहा, इकडे स्पायरल काढून मी छोटे वाईन्स आणि डॉट ड्रॉप्स काढत आहे. तर बघा, आता आपण वरतून इकडे पण काढून घेऊया. पहा, म्हणजे ते खूप मोकळं दिसणार आहे. तर हे पहा, असा आकार देऊन घ्यायचा आहे. तर शक्यतो पाकिस्तानी डिझाईन ह्या अशा थोड्या रिकामी वगैरे असतात. तर अशा टाईप बघा, मी आता स्पायरल खूप मोठं काढलं आहे, पण एकच टाईम स्केलअप काढलेले आहेत. तर तुम्ही 1 टाईम 2 टाईम तुमच्या मुलीने आता पहिला 1 टाईम काढलं की परत एकदा अजून 2 टाईम काढत, 2 टाईम असं तुम्हाला जसं आवडेल तसं तुम्ही ड्रॉ करू शकता. तर पहा, आणि एवढीच डिझाईन असते. त्यानंतर वरचे जे फिंगर आहेत ते आपण म्हणजे कलर रंगवून घेणार आहोत. हे पहा, तर मस्त असं
स्पायरल काढत आहे. खूप सुंदर अशी डिझाईन आहे. तुम्हाला नक्कीच आवडेल. तुम्ही एकदा ट्राय करून पहा. तर हे पहा. आणि पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही बेसिक गोष्टी शिका, म्हणजे तुम्हाला मेहंदी नक्कीच येईल. तर खूप सुंदर अशी डिझाईन आहे. आपले व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पहा, आपली डिझाईन कंप्लीट झालेली आहे. आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मेन गोष्ट म्हणजे आपलं जे इन्स्टा पेज आहे धनु मेहंदी क्रिएशन, तर त्याला पण फॉलो करा. तर पहा, सुंदर अशी डिझाईन आपली कंप्लीट झालेली आहे. मी थंबवर पण काढून घेतलेली आहे. आणि वरचं जे रेफरन्स लाईन आहे तिथं थोडीशी थिक करून घ्यायची आहे. खूप सुंदर अशी डिझाईन वाटते. तुम्ही अजून क्रिएटिव्हिटी दाखवू शकता.